मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार। रवींद्र चव्हाण यांची घोषणा, तर महापालिका निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर, चव्हाणांची माहिती। 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता। 14 किंवा 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, इचलकरंजी, तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे असण्याची शक्यता। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण, राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये ठेवणार असल्याची माहिती। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावला जाण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार। उद्धव ठाकरे आजही अधिवेशनाला हजेरी लावणार। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना कसं जवळ केलंस तू। ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला। फडणवीसांनी पांघरून खातं काढावं, ठाकरेंचा टोला। तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःची पायपुसणी करून घेतली, एकनाथ शिंदेंचा पलटवार। अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, अमित शहांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। किरण रिजिजू म्हणतात, गोमांस खाणार हिंमत असेल तर शहांनी रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढावं, अमित शहांना आव्हान। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। तर ई-केवायसीमुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना फटका। 5,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित। ईशान सिद्दीकींची सुरक्षा कमी करण्याचा सरकारचा हेतू काय? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। सिद्दीकी यांना काही झालं तर कोण जबाबदार? सरकारला धरलं धारेवर। पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित। पोलिसांकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर। निलेश घायवळला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी। आज आरोप निश्चित होण्याची शक्यता। आरोप निश्चित झाल्यास सुनावणीला गती येणार। बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी निधन।